नमस्कार सगळ्यांना. चला सगळे पटपट जॉईन व्हा. नमस्कार सगळ्यांना. VK क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. येस, लवकर पटपट सगळे जॉईन व्हा. मला मेसेज करा की ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का, तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित. एकदा मला सांगा, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा. पटपट जॉईन व्हा सगळे. एकदा मला मेसेज करा. एवढे सगळे लोक लाईव्ह आहात, सांगा लवकर मेसेज करा मला, आवाज येतोय का, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का. जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी मला मेसेज करा. येस येस संध्या, येस येतोय ना. बाकीच्यांनी पण मेसेज करा. चला पटपट मेसेज करा. येस येतोय येतोय येतोय, ठीक आहे. अश्विनी, शुभम, येस येस. अश्विनी येत ना आवाज. शुभम आणि संध्या ये ऑल क्लिअर म्हणतात, त्यांना आवाज येतोय. तुम्हाला कसं काय येत नाही अश्विनी. एकदा ऍप मधून बाहेर पडा आणि परत एकदा जॉईन करा, येईल. नेटवर्कचा तुमचा काहीतरी इश्यू असेल. एकदा ऍप मधून बाहेर पडून परत एकदा सुरू करा, आवाज येईल अश्विनी. चालेल, ठीक आहे. करायचं सुरू. मागच्या पद्धतीमध्ये आपण काय बघितलं होतं, फळबागांच्या विषयी खते आणि खते देण्याच्या पद्धती बघितल्या होत्या. काय बघितलं होतं, खते आणि खते देण्याच्या पद्धती. हा भाग आपण मागच्या आपल्या लेक्चर मध्ये बघितला होता शनिवारच्या. आज आपण जो भाग बघणार आहोत तो बघणार आहोत. येस, ऑल क्लिअर प्रणिता. येस येस, चालेल. आजचा जो भाग आहे तो आहे फळबागातील मशागतीच्या पद्धती. आपल्याला माहिती आहे, जेव्हा फळबागांची लागवड केली जाते त्यामध्ये मशागत, आंतरपिकं घेतली जातात तेव्हा मशागत, म्हणजे जेव्हा पिकांची लागवड सुद्धा केली जात नाही किंवा लागवड केल्यानंतर जस्ट थोडंफार रोप यायला लागतं त्याची, तेव्हा सुद्धा मशागत केली जाते तण नियंत्रणासाठी. आणि पुढे जाऊन उभ्या पिकामध्ये जी काय आपण लागवड करतो त्याला अंतर मशागत असं आपण म्हणतो. उभ्या पिकामध्ये ज्या पद्धतीची मशागत केली जाते किंवा जेव्हा ती मशागत केली जाते त्याला अंतर मशागत असं म्हटलं जातं. येस येस, ठीक आहे, ऑल क्लिअर, चालेल. तर आता फळबागातील मशागतीच्या पद्धती काय काय आहेत, त्यांचे उपयोग काय आहेत, म्हणजे फायदे काय आहेत, का बरं या गोष्टी केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या या सेशन मध्ये बघणार आहोत. आता यामध्ये बघा, फळबागांची लागवड केल्यानंतर पहिली काही वर्ष जी असतात, पहिली काही वर्ष फळझाडांची लागवड आपल्याला करून घ्यावी लागते किंवा त्याची वाढ करून घ्यावी लागते. आणि त्यानंतर एक म्हणजे जमिनीची मशागत करणं आणि दुसरं म्हणजे फळझाडांची निगा राखणं. म्हणजे फर्स्ट गोष्ट कुठली असते की ज्याच्यामध्ये तुम्ही जमिनीची मशागत करायची. मग ती मशागत कोणत्या पद्धतीची असू शकते, कुळवणी करणं म्हणा, किंवा जेव्हा आपण फळबाग एखादा लावत असतो तेव्हा त्याच्या आसपास जे काही तण येतात किंवा गवत येतं ते गवत वगैरे आपण या गोष्टी काढत असतो किंवा जमीन थोडीशी भुसभुशीत करतो. येस, या पद्धतीची मशागत आपण पहिल्यांदा जमिनीची करत असतो. नंतर जी दुसरी पद्धत आहे ती फळझाडांची निगा राखणे. या फळझाड चांगल्या पद्धतीचे येण्यासाठी आपण काय करत असतो, त्याची निगा राखत असतो. निगा राखणं म्हणजे नेमकं काय करणं, तर त्याच्यामध्ये आपण समजा मुख्य पिकाला प्रॉब्लेम येत असेल आणि त्याच्या आसपास जी पिकं आहेत ती जर जास्त जोर धरून येत असतील आणि जर मुख्य पिकाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यामुळे आपण फळझाडांची निगा राखणं, मग त्यामध्ये जे काही तण वगैरे असतील ती काढून टाकली जातात, आसपास पाणी वगैरे व्यवस्थित निचरा होतोय का, या सगळ्या गोष्टीच्या बघणं आहेत त्या मशागतीच्याच भागामध्ये येतात. पुढे आपण ते सगळं बघणार आहे. जमिनीची मशागत सर्व फळझाडांकरता एकच पद्धत आहे असं नाही, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात. जशी झाडं आहेत त्या पद्धतीने, ज्या पद्धतीनं त्या झाडांचा फळझाडांचा प्रकार आहे त्या पद्धतीने त्याची वेगवेगळी मशागत आपण करत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण लक्षात घेऊ की कोणकोणत्या बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत फळझाडांच्या मशागतीच्या बाबतीतली. तर मशागतीमुळे जमिनीत काय होतं, ओलावा धरून राहील व जास्त पाण्याचा निचरा होईल. काय होतं की मशागत जर केली आपण, फॉर एक्झाम्पल आपण स्टार्टिंगला जेव्हा सुरू केलं होतं तेव्हाच आपण मशागत हा भाग बघितला होता की उद्यान विद्याशास्त्राचा सुरुवात करतानाच मशागत करणं किती गरजेचं आहे. स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं जमीन, हवामान, जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे, जमीन अगोदर नांगरणी करून घेणं, परत कुळवणी करणं, त्याच्यानंतर आखणी करणं आणि योग्य पद्धतीने त्याची त्यानंतर लागवड केली जाते. म्हणजे बराच जो भाग आहे तो सगळा मशागतीचाच भाग येतो. आणि जेव्हा उभं पीक असतं तेव्हा त्याला अंतर मशागत करणं असं म्हटलं जातं. आणि जेव्हा पीक त्याच्यामध्ये नसतं त्याच्या अगोदर पण आपल्याला जमीन तयार करावी लागते. का बरं, कारण जमिनीमध्ये ओलावा टिकून राहावं
जी काही खोल मशागत करतो त्याच्यामुळे काय होतं, जमिनीत ओलावा टिकून किंवा जमिनीमधली जी काही हवा आहे, तापमान आहे जमिनीचं, ते व्यवस्थित राहतं त्याच्यामुळं. आणि त्यासोबत पाण्याचा निचरा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. फळझाडं असू दे, फुलं असू दे, पालेभाज्या असू दे, फळभाज्या असू दे, कोणत्याही प्रकारचं पीक असलं तर पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. जर पाणी साठून राहिलं त्यातून पिकाला प्रॉब्लेम येऊ शकतात, रोग किडी येऊ शकतात, रोग लागू शकतात, त्याचे जे काही खोड आहेत ते खोड सडू शकतात. यस, त्याची लागवडच व्यवस्थित होणार नाही, ते मरून जातील, जळून जातील ती रोपं. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जमिनीत पुरेसा सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा, मागे आपण बघितलं खते व खते देण्याच्या पद्धती, ज्याच्यामध्ये आपण जैविक खतं बघितली, हिरवळीचे खते बघितली, कंपोस्ट खतं बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या. थोडक्यात सेंद्रिय पदार्थ जे आहेत, म्हणजे एकूण मातीमध्ये असणारं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती, 5% एवढं प्रमाण आहे, त्याचा पुरवठा पिकांना व्यवस्थित झाला पाहिजे. आणि मशागतीमुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा वेळोवेळी पुरवठा व्हावा. या सगळ्या गोष्टी ह्या कशातून होत असतात, तर या मशागतीमधून होत असतात. मशागतीमुळे जमिनीच्या कणात हवा खेळती राहावी. जी काही जमिनीचं कण आहे, आपण स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये बघितलं की जो 100% भाग असतो, ज्याच्यामध्ये 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज द्रव्य आणि 5% सेंद्रिय पदार्थ, अशा पद्धतीने 100% एका कणामध्ये असणारं प्रमाण असतं. आणि त्यामध्ये की नेमकं ह्याच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी त्या कणामध्ये काय असलं पाहिजे, हे जे मी प्रमाण सांगते ते प्रमाण योग्य असलं पाहिजे, की ज्याच्यातून जमिनीचं तापमानही व्यवस्थित राहतं, त्याच्यामध्ये हवाही खेळती राहते, सेंद्रिय द्रव्याचं पण प्रमाण तेवढं पाहिजे. आणि त्यासोबत खनिज द्रव्याचं, जे खनिज द्रव्य आपण मागं बघितली, मूलद्रव्य जी होती, जे पिकांना मिळणारे अन्न आहेत, आपल्याला खाण्यासाठी अन्न लागतं, तसं पिकांना पण अन्नद्रव्याच्या माध्यमातून, खनिज द्रव्याच्या माध्यमातून त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळत असतं. मग ते सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपात असू दे किंवा मुख्य अन्नद्रव्याच्या स्वरूपात असू दे, परंतु अन्नद्रव्याचं प्रमाण हे पण त्याच्यामध्ये चांगलं हवंय, जेणेकरून जमिनी अंतर्गत सूक्ष्म जीवाणू जे असतात, हे सूक्ष्म जीवाणू काय करत असतात, तर जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ आपण दिलेले आहेत त्या सेंद्रिय पदार्थांचं काय म्हणतात, विघटन करत असतात. आणि विघटन करून त्या जमिनीला उत्पादकता, त्या जमिनीची ती जमिनी असणारी तिचा पोत जो आहे, हे सूक्ष्म जीवाणूच त्याचं वाढवत असतात. कारण जे काही सेंद्रिय पदार्थ आपण दिलेले असतात ते सेंद्रिय पदार्थ जी कुजण्याची प्रक्रिया आहे ती कोण करत असतं, हे सूक्ष्म जीवाणू करत असतात. कोण करत असतात, हे सूक्ष्म जीवाणू करत असतात. अधिक अन्नद्रव्य जमिनीतून उपलब्ध, त्यामुळेच काय होतं, तर जमिनीतून यांच्या माध्यमातून, या सूक्ष्म जीवाणाच्या माध्यमातून आपल्याला माहिती की हे विघटन करतात आणि विघटन केल्यानंतर त्या जमिनीमध्ये ते मिक्स होतात आणि मिक्स झाले की ते अन्नद्रव्याच्या स्वरूपात पिकाला उपलब्ध होत असतात. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत फळबागेतील मशागतीच्या बाबतीतले. आता मशागतीचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकाराने आपण आपल्या फळबागाची किंवा पालेभाज्याची, फळभाज्यांची मशागत कशा पद्धतीची करत असतो ते आपण थोडंसं बघूया. ह्याच्यामध्ये प्रकार दिलेले आहेत. त्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वच्छ मशागत, आच्छादनांचा वापर आणि आच्छादन पिकांची लागवड आणि त्यासोबत आंतरपिके, ह्या 4 ज्या गोष्टी आहेत त्या मशागतीच्या पद्धती आहेत. येस, आंतरपिक पण एक प्रकारचं मशागतच आहे. का बरं आहे ते पुढे जाऊन तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगेन. जी काही आंतरपिकं घेतली जातात ते मशागतीचंच काम करतात, तेव्हा आंतरपिकांना पण आपण मशागतीच्या प्रकारामध्येच घेतो. पहिली जी मशागत आहे ती स्वच्छ मशागत आहे. स्वच्छ मशागत म्हणजे नेमकं काय ते आपण थोडंसं बघूया. स्वच्छ मशागत म्हणजे या पद्धतीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी मोकळ्या जमिनीवर काय केली जाते, नांगरणी केली जाते. काय केली, स्टार्टिंगला जेव्हा आपण फळझाडं लावत असतो त्याच्या अगोदर काय करतो, जमीन तयार करतो. जमिनीचा जो काही फूल आहे, ज्याला आपण जमिनीचं फूल असणं म्हणजे काय म्हणतोय, नांगरणी कुळवणी करून जमिनीमध्ये ओलावा निर्माण करणं. ते समज जमिनीमध्ये जे काही असणारे आळ्या किड्या जे आहेत ते जमीन वर खाली केल्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाशाने ते असणारे आळ्या किड्या, त्यांचे काही अंडे असतील, कोश असतील, ते मरून जातात. ती एक काय आहे, ती मशागतच आहे. आणि पुढे जाऊन परत जमिनीला काय केलं, झाकलं जातं, कुळवणी केली जाते. त्या कुळवणीच्या माध्यमातून जे काही पाला पाचोळा जो काही नाहीये तो पण त्यातून काढता येतो, म्हणजे स्वच्छ ती जमीन आपल्याला करता येते. आणि त्यानंतर आखणी करून आपण फळ झाडांची, फळ पिकांची लागवड करत असतो. कुळवणी करणं, फणणी करून मशागत केली जाते, खोदणी करू शकतात. येस, फळझाडांसाठी आपल्याला खोदणी करावी लागते. खुरपणी करून तणे काढून टाकली जातात. तसेच मातीचा वरचा थर मोकळा केला जातो. मगाशी मी जे काय सांगितलं तेच ह्याच्यामध्ये आहे. येस, मगाशी मी जे काय सांगितलं की मातीचा जो काही थर आहे वरचा, समजा ज्या काही अशा माती आहे जी मातीचा असा थर असतो, थर त्याचा फोडला पाहिजे वरचा भाग,
आणि तो फोडून काय ती जमीन वरची खाली आणि खालची वर अशी जर जमीन झाली तर त्यामध्ये जे काही हानिकारक असणारी किडे असतील, अंडी असतील, त्याचे कोश असतील तर ते त्याच्यामध्ये उन्हाच्या प्रकाशाने काय होतात, सूर्यप्रकाशाने ते मरून जातात. यस, आणि त्यामधून एक प्रकारे काय होते, जमिनीची मशागतच होते. यस, खुरपणी केली जाते, खोदणी केली जाते, ह्या सगळ्यांचा समावेश या स्वच्छ मशागतीमध्ये होतो. आता ह्याचे फायदे काय आहेत थोडे बघू आपण, की स्वच्छ मशागतीमुळे काय काय फायदे होतात आपल्याला. तर जमिनीची मोकळी जागा जी असते ती तणविरहित राहते. समजा आपण आता मागे बघितलं की 10 बाय 10 वर आपण आंब्याची झाडं घेतली तर त्याच्यामध्ये मध्ये जी जागा राहते ती जागा तणविरहित राहते, कारण आपण तिथं खुरपणी केलेली असते, कोळवणी केलेली असते, त्याच्यामुळे काय होते, ती तण वाढत नाही. तण नाही वाढलं की मुख्य पीक ऑटोमॅटिक काय होतं, मुख्य पिकामध्ये असणारं काय म्हणतात, त्याला लागणारे अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने मिळतात आणि मुख्य पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीने येतं, त्याची लागवड चांगली होते किंवा त्याचं उत्पादन पण जास्त होतं. तण जर जास्त आले तर आपल्याला माहिती आहे की सगळे अन्नद्रव्य जे आपण पिकांना देतो ते तणच खाऊन टाकतात. त्यामुळे मुख्य जे पीक आहे त्या मुख्य पिकाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या मोकळी जागा कशी आहे, तण विरहित अशी मोकळी जागा आहे. जमिनीत जे घातलेलं खत पाणी आहे ते फळ झाडांच्या वाढीसाठीच वापरलं जातं. येस, जमिनीत जे काय मी मगाशी जे आता सांगितलं तेच इथे लिहिलेलं आहे. जमिनीला दिलेलं जे काही खत पाणी आहे ते आपण फळझाडांच्या वाढीसाठीच वापरलं जातं. तणांची अडचण दूर झाल्यामुळे फळझाडांना भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे त्यांची वाढ कशी होते, जोमदार होते. कशी वाढ होते त्याची, जोमदार होते. कारण तण जो भाग आहे, फळझाडांना भरपूर हवा मिळते अडचण दूर झाल्यामुळे आणि सूर्यप्रकाश पण कसा मिळतो, भरपूर मिळतो, त्यामुळे त्याची वाढ कशी होते, जोमदार अशी त्याची वाढ होते. कशाची जोमदार वाढ होते, मुख्य पिकाची. कशामुळे, कारण तणाचं नियंत्रण केल्यामुळं. रोग किडीपासून उपद्रव होण्याचं प्रमाण कमी होतं. का बरं उपद्रव होण्याचं प्रमाण कमी होतं, कारण ह्या जमिनीला आपण काय केलं, सूर्यप्रकाशाखाली त्याला वर खाली करून ती थोडक्यात सूर्यप्रकाशाखाली ती जमीन आपण आणली ऑलरेडी नांगरणी करून. त्यामुळे जे काही रोग किडी म्हणजे वेगवेगळे किडे असतात, त्यांची अंडी असतात, त्याच्यामध्ये कोश असतात, ते सगळे त्याच्यातनं मरून जातात. त्यामुळे रोग किडींचा उपद्रव त्याच्याने काय होतो, कमी होतो. जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे मुळांचं जे कार्य आहे ते चांगलं होतं. जर जमीन भुसभुशीत असेल तर मुळं खोलवर जातात चांगल्या पद्धतीनं. यस, आणि जर भुसभुशीत नसेल तर ती वरच्यावरच राहणार आहेत, म्हणजे तेवढी ताकदवर, तेवढं जोमदार ते झाड असणार नाही. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली की ऑटोमॅटिक काय होतं, तर त्याची मुळं खालीपर्यंत जायला लागतात आणि त्याच्यामुळे ते झाड जे आहे ते जोमदार बनतं. आता हे जे काही तोटे पण आहेत, कुठल्याही गोष्टीचे फायदे असले की थोडेफार तोटे पण असतात. तर तोट्यामध्ये पहिला तोटा जो आहे तो मशागतीचा खर्च वाढतो. ऑफकोर्स एवढी मशागत आपण करत असेल तर ह्याच्यासाठी खर्च वाढतो, मजूर लावावे लागतात. यंत्राच्या साह्याने जर आपला मोठा एरिया असेल, यंत्राच्या साह्याने केलं तर त्यासाठी पण खर्च जातो. मनुष्यबळाच्या साह्याने केलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च लागतो. सुरुवातीच्या काळात फळझाडांचा विस्तार हा कसा असतो, मर्यादित असतो. येस, स्टार्टिंगला आपण सुरू केलं तर आपला त्याचा विस्तार कमी असतो, परंतु जसं जसं फळझाडं मोठे व्हायला लागतात तसं त्याचा मशागतीचा खर्च पण हळूहळू वाढायला लागतो. तोपर्यंत मोकळ्या जमिनीची उत्पादन क्षमता काय होते, तर वाया जात असते. म्हणजे स्वच्छ मशागतीच्या प्रकारामध्ये बघतो ते वाया जाऊ नये म्हणून तर आपण पुढे जाऊन आंतरपिके घेतो, परंतु मशागतीचा स्वच्छ मशागत पद्धत आपण बघतोय त्याच्यामध्ये काय होतं, मधला जो भाग आहे तो मधला भाग कसा होतो, वाया जातो. मशागत करताना फळझाडांच्या मुळांना, खोडांना, फांद्यांना इजा होण्याची शक्यता असते. येस, जेव्हा आपण उभं पीक असतं तेव्हा उभं पिकाची जेव्हा समजा एखादं जमिनीमध्ये ऑलरेडी उभं पीक आहे आणि त्या पिकामध्ये जर आपण मशागत करत असेल तर जर ती खूप काळजीपूर्वक करावी लागते, त्या मुळांना वगैरे टच होऊ नये किंवा त्यासोबत फांद्यांना झालं नाही पाहिजे, खोडांना झालं नाही पाहिजे, कारण त्यांना जर टच झालं तर ऑटोमॅटिक काय होऊ शकतं, आपण जे काही अवजार हत्यार वापरतो त्याच्यामुळे त्यांना इजा होऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून परत त्या फळझाडाची लागवड तेवढ्या किंवा जोमदार तेवढी वाढ होत नाही. थोडक्यात तो असा, जसं आपल्या माणसाला जसे आजार होतात तसे झाडांना पण आजार होऊ शकतात इजा जर झाली तर त्यांना. येस, अशा पद्धतीच्या गोष्टी स्वच्छ मशागतीच्या आहेत, ज्या आपण स्वच्छ मशागत 4 पद्धती आपण मशागतीच्या पद्धतीत बघणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आपण स्वच्छ मशागत ही बघितली. सेकंड जी आहे ती आच्छादनाचा वापर. म्हणजे एखाद्या फळपिकासाठी आपण आच्छादन वापरत असतो, त्या आच्छादनाच्या म्हणजे सगळ्यात मेन सांगायचं तर कलिंगडासाठी आपण आच्छादन वापरतो, माहितीये ना तुम्हाला. ज्याच्यामधून काय होतं तर आपण ते ब्लॅक कलरचं जे काही प्लास्टिक कागद असतो तो वापरतो, त्याच्या माध्यमातून आपण तणांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण करतो. म्हणजे आच्छादनाचा वापर केला तर एक प्रकारे तणांचं नियंत्रण केलं जातं. तर
मोकळ्या जमिनीत मशागत न करता, समजा जर तुम्हाला मशागत करायची नसेल, मागे आपण स्वच्छ मशागत बघितली, ती जर मशागत तुम्हाला करायची नसेल तर ती तशीच ठेवली जाते, मात्र ती उघडी नाही ठेवायची. मात्र ती काय करायची, उघडी ठेवायची नाही. ती पॉलिथिनचं जे कागद असतं ना बघा, पॉलिथिनच्या कागदाने ते काय करायचं, झाकून टाकायचं, अथवा गवताच्या आच्छादनाने ते पसरून झाकून टाकले जाते. आणि पॉलिथिनचा जो काही पांढरा आणि काळा रंग जो आहे, पॉलिथिनचा असणारा पांढरा आणि काळा रंग आहे, तो वापरला की काय होतो, अधिक फायदा होतो. येस, विशेष करून आपण कलिंगडामध्ये जास्त पॉलिथिनचा वापर करतो. तुम्ही कलिंगडाची शेती बघितली असेल बऱ्याच जणांनी, तर त्याच्यामध्ये आपण हे जास्त वापरतो. का बरं? कारण त्याच्यामध्ये पॉलिथिनचा वापर केला, पॉलिथिनने झाकलं तर ऑटोमॅटिक काय होतं, त्यांना सूर्यप्रकाश पण मिळत नाही, हवा पण मिळत नाही. मग ज्या गोष्टी पाहिजेत त्या जर नाही मिळाल्या, त्याच्या बाजूच्या पिकाला, मुख्य पिकाला नाही, बाजूचं असणारं पीक जे तण आहे, पीक नाही असते ते बिनकामाचंच तण उगवतं, त्याला जर गोष्टीच पुरवल्या गेल्या नाही, फक्त अन्नद्रव्य आपल्याला ज्या पिकाला, मुख्य पिकाला द्यायचं त्यालाच द्यायचे, आणि त्यासोबत बाजूचं ते आच्छादन केल्यामुळं, पॉलिथिन किंवा गवताचं आच्छादन असू शकतं, केल्यामुळे काय होतं, तर तिथं तण उगवत नाही. हा एक चांगला प्रकार कशाच्या बाबतीत आहे, तर या मशागतीच्या बाबतीत आहे, तणाच्या नियंत्रणाच्या बाबतीत. आच्छादन घातल्यामुळे फायदा काय होतो ह्याचा, आच्छादन घातल्यामुळे मोकळ्या जागेत तण वाढत नाही. आपण आच्छादन जे घालतो त्याच्यामुळे काय होतं, तर मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये तण वाढत नाही. मशागतीचा खर्च कमी होतो. मागच्या आपण पॉइंट मध्ये बघितलं, स्वच्छ मशागतमध्ये सगळ्यात मोठा तोटा कुठला आहे, तर मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. याच्यामध्ये मशागतीचा खर्च कमी होतो, परंतु एक गोष्ट ह्याची आहे की प्रत्येकच बाबतीत ही पद्धत वापरता येत नाही. बघू तरी पण आपण, आच्छादन केल्यामुळे जमिनीतून बाष्पीभवन होत नाही अथवा कमी होतो. जमिनीतनं होणारं जे काही बाष्पीभवन आहे ते कमी होतं, ऑटोमॅटिक जमिनीतला ओलावा टिकून राहतो त्याच्यामुळे. येस, आपण पूर्णच पॉलिथिन म्हणजे टाकल्यामुळे किंवा पॉलिथिन सगळीकडे असं पसरवून टाकल्यामुळं किंवा गवताचं आच्छादन टाकल्यामुळं सूर्यप्रकाश हा त्याच्या डायरेक्ट जमिनीत येत नाही. त्यामुळे काय होतं की जमिनीतलं जे काही ओलावा आहे तो टिकून राहतो, बाष्पीभवन होत नाही, त्यातनं पाणी ते निघून जात नाही. जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पाणी देण्याची गरज कमी पडते. काय होतं की जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पाणी देण्याची जी गरज आहे ती कमी होते. अशा पद्धतीचे आच्छादनाचे फायदे आहेत. आता आच्छादन पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते. यस, इथे बघा, हे मगाशी सांगितलं ना तुम्हाला, कलिंगड अशा पद्धतीने केलं जातं बघा. बाकीची पण पिकं केली जातात, पण विशेष करून कलिंगड मध्ये असं वापरलं जातं. हे बघा, बाजूला हे व्हाईट कलरचं असणारं पॉलिथिन आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त कलिंगडचं जे आहे मुख्य पीक, तिथंच फक्त असा राऊंड जो गोल आहे तसं कापून ते पीक बाहेर येतं, म्हणजे तेवढंच त्याला सूर्यप्रकाश तेवढ्याच पिकाला, मुख्य पिकाला मिळायला पाहिजे. यस, आच्छादन पिकाची लागवड थोडक्यात थोडंफार बघूया. मोकळ्या जमिनीत किरकोळ मशागत करून तात्पुरत्या स्वरूपात पिके वाढवली जाते, की थोडीफार मशागत केली जाते आणि त्यातून काय केलं जातं, तर पिकं वाढवली जातात. ही पिकं दाट पाल्यांची, कमी उंची वाढ, म्हणजे ज्याची उंची कमी असेल किंवा ज्याच्या पाला कोबी वगैरे असेल बघा, फुलकोबी असेल, कोबी असेल, यांचा जो पाला आहे तो दाट असतो आणि यांची उंची काय असते, कमी असते. या पिकांसाठी आपण द्विदल वर्गातील आणि जलद वाढणारी अशी आपण निवडली जातात. ही पिकं कशी असली पाहिजेत, म्हणजे जी आपण आच्छादनाचा वापर करून जी पिकं आहेत ज्याच्यामध्ये आच्छादनाचा वापर केला जातो, विशेष करून पॉलिथिन आच्छादनाचा वापर केला जातो किंवा गवताच्या आच्छादनाचा वापर केला जातो, ती पिकं विशेष करून कशी असली पाहिजेत, एकतर ती जास्त दाट त्याच्या बाजूला पाला असणार पाहिजे. दुसरी गोष्ट, ती त्यांची उंची कमी असली पाहिजे. येस, आणि द्विदल जे भाग आहेत, द्विदल वर्गातले, द्विदल वर्ग पिकांना पण आपण अशा पद्धतीचा आच्छादनाचा वापर करतो आणि ती लवकर वाढणारी पाहिजेत, म्हणजे लेट पर्यंत ते नकोय, लवकर फास्ट वाढणारी ती पिकं पाहिजेत. मग त्यामध्ये कोणकोणती पिकं येतात बघा, मूग असेल, चवळी असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, मेथी, माठ ही पण एक भाजी आहे, कोबी, ही पिकं आच्छादन म्हणून वाढवता येतात. ही पिकं काय केली जातात, आच्छादन म्हणून त्याच्या बाजूला वाढवली जातात. समजा ते मुख्य पीक असेल तर याच्या बाजूला जे आहे ते आच्छादन म्हणून आपण त्याला वापरू शकतो. ही पिकं आहेत. कोबी बिबी आपण आच्छादन म्हणून करतो बघा, पुढे जाऊन आंतरपिकामध्ये पण कोबीचे पीक घेतलं जातं. यस, ते आपण बघणार आहोत. पिकांची काढणी करताना मुळे, खोड आणि वरचा बराच भाग तसाच जमिनीवर ठेवला जातो. पिकांची जेव्हा काढणी करत असतात तेव्हा मुळे असतील, खोड असतील किंवा वरचा भाग हा वरच बऱ्यापैकी राहतो. आच्छादन पिकाचा हिरवळीचे खत म्हणूनही वापर करता येतो. हे जे काही आच्छादनाचे पीक आहेत बाजूला, म्हणजे मुख्य पिकासोबत आच्छादन म्हणून एक पीक घेतलं जातं, ते जे पीक आहे ते हिरवळीचं पीक, ताक, भेंच्या ही पिकं आहेत ना, ती सुद्धा त्याच्यामध्ये घेतली जातात.
आच्छादन पीक वाढवण्यासाठी काही प्रमाणात खर्च पण करावा लागतो. थोडक्यात हे जी पिकं आहेत ना, ज्याच्यातून तण नियंत्रण पण होतं, ऑटोमॅटिक तण नियंत्रण करणं हाच मोठा याच्यामध्ये भाग आहे. आणि जे त्याच्यामध्ये असणारं आच्छादन म्हणून आपण पीक घेतो ते एकतर कमी उंचीचं असलं पाहिजे आणि त्यासोबत असणारं ते दाट पालेभाज्या म्हणजे बाजूला पाला जास्त असला पाहिजे, अशी पिकं घेतो, जेणेकरून त्या पिकातून काय होतं की आपल्याला उत्पन्न पण मिळतं आणि आपल्या पिकामध्ये तणाचं नियंत्रण पण होतं. म्हणजे तण यायच्या जागी आपण ही पिकं घेऊ शकतो. यस, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आच्छादन पीक वाढवण्यासाठी पिकामुळे मुख्य पिकावर कीड रोग होण्याचा धोका पण संपवतो. ऑफकोर्स, कारण होतं काय, आपण पॉलिथिन टाकतो ना, त्याच्यामुळे काय होतं कधीतरी त्याच्यावर दमट वातावरण होतं, बाष्पीभवन होतच नाही सोडा, जो भाग पॉलिथिननी झाकलेला असतो किंवा गवताने झाकलेला असतो तिथं. मग त्यामुळे कधी कधी काय होतं की दमट वातावरणामुळे की पिकांना कीड आणि रोगाचा धोका सुद्धा, मुख्य पिकाला त्याचा धोका संभवू शकतो, हा जो काय आच्छादनमध्ये घेतलेलं पीक आहे त्याच्यामुळं. तर या गोष्टी पण त्याच्यासोबत आहेत, म्हणजे काही चांगले आणि काही वाईट, म्हणजे गुण आणि दोष अशा पद्धतीच्या आच्छादनाच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. येस, माग आपण स्वच्छ मशागत बघितली, आच्छादन पीक बघितलं आणि आच्छादनाचा वापर तण नियंत्रणासाठी जो काय केला तो आपण बघितला. आता आपण आंतरपीक बघू. ह्याच्यामध्ये आंतरपीकचं पण पुढे असेल बघा, ते बघू आपण. आंतरपिके हा पण एक मशागतीचाच भाग आहे, आंतरपिक घेणं. आता बघू, चिक्कू, नारळ असेल, आंबा असेल, मोसंबी असेल, संत्री, पेरू, डाळिंब ही जी काही बागायती असणारी फळझाडं आहेत ती एका अंतरावर लावली जातात. सुरुवातीची ह्यांची वाढ कशी असते, कमी असते, म्हणजे पुढचं स्टार्टिंगचे जे 3-4 वर्ष असते तर ह्यांची वाढ कशी असते, छोटी असते. त्यामुळे ह्यांच्यामध्ये आंतरपीक लावलं तर काय हरकत नाही, म्हणजे मुख्य पिकाची पण वाढ होते तोपर्यंत. कारण 3-4 वर्ष असंच म्हणजे काही उत्पादनच घ्यायचं नाही, फक्त त्या मुख्य पिकाचीच वाढ करण्यापेक्षा त्याच्या बाजूला जोपर्यंत ती पिकं लहान आहेत, जोपर्यंत ही फळझाडं लहान आहेत, अजून यांची जोमदार वाढ झालेली नाही किंवा ह्यांच्यात फळं निर्माण होण्यासाठी अजून एक 2-3 वर्षाचा कालावधी आहे, ही जी काही झाडं आहेत ती फळझाडं आहेत, तर त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. जे कमी काळामध्ये असणारे 5 महिने, 6 महिने, 4 महिने, 2 महिने अशी जी काही पिकं आहेत जी किंवा वार्षिक असतील, ही पिकं आपण त्याच्यामध्ये आंतरपिकं म्हणून घेऊ शकतो स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये. पहिली 3 ते 4 वर्ष फळच येत नाही, त्यामुळे आपल्याला तो मोकळ्या जागेचा वापर करता येतो. आंतरपिकं म्हणजे भाजीपाल्याची पिकं असतील, फुलझाडांची पिकं असतील, ह्या गोष्टी आपल्याला घेता येतात. आपल्याला माहिती, वांगी असेल, टोमॅटो असेल, हे 3-4 महिन्याची असणारी पिकं आहेत, तर ही पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कोबी असेल, फुलकोबी असेल, कमी विस्तार होणारी वेलवर्गीय भाजी पिके असतील, जे काही विस्तार ज्यांचा कमी आहे अशी वेलवर्गीय भाजी पिकं सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंगच्या 3-4 वर्षाच्या पिरियड्स मध्ये या फळझाडांमध्ये घेऊ शकतो. फुलांपैकी कोणतं फुल घेतलं तर निशिगंध, शेवंती, लिली, झेंडू ही जी काही फुलं आहेत, ॲस्टर, यस, जे आपण बुके वगैरे असतं त्या बुकेमध्ये आपण जरबेरा, ॲस्टर ह्याची फुलं असतात, हे पिकं घेतो. फळझाडांच्या लागवडीनंतर सुरुवातीची काही वर्ष झाडांमधील मोकळ्या जागेचा उपयोग करून काय करता येतं, उत्पन्न मिळवता येतं. काय करता येतं, उत्पन्न त्यातनं मिळवता येतं. आंतरपिकं ही कशी असतात, दुय्यम असतात. ह्याच्यामध्ये जी काही लावलेलं पीक आहे ते दुय्यम म्हणूनच आपण वापरतो ना, कारण तो काय मुख्य पीक नसतं. मुख्य पीक जी आपली फळझाडं आहेत ती मुख्य पीक असतात. आंतरपीक म्हणून आपण दुय्यम पीक म्हणूनच ह्याच्याकडे बघत असतो, जे कमी कालावधीसाठी असणारी आणि सोबत सोबत तण वाढण्यापेक्षा हे पिकं त्याच्यामध्ये वाढतील, म्हणजे आपल्याला एक प्रकारे त्यातनं नफा पण थोडाफार प्रमाणात या आंतरपिकामुळे मिळत असतो. मूळ फळझाडांच्या वाढीवर, उत्पादनावर अगर जमिनीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण आता आपण, आपला मूळ उद्देश काय, तर आपलं मुख्य फळझाड हे पीक आहे, ते मुख्य आपलं असणारं उत्पादन आहे. मग मुख्य उत्पादन घेता घेता आपल्याला ह्याच ज्या फुलकोबी असेल, वेलवर्गीय असतील किंवा फुलं असतील, हे कमी काळासाठी घेत असलं तरी पण आपण काळजी घ्यायला पाहिजे की बाबा या पिकामुळे मुख्य पिकाला त्रास होणं किंवा मुख्य पिकाची वाढीचा जो काही जोमदारपणा आहे किंवा मुख्य पिकाला जे काही होणारा प्रॉब्लेम आहे तो होऊ नये, या पिकाचे कीड रोग त्याच्यावर कशा पद्धतीने येणार नाहीत, या सगळ्या गोष्टीची काळजी ती आपण घेतली पाहिजे. खूप उंच वाढणारी व खूप पसरणारी आंतरपिकं लावू शकत नाही आपण. एखादं पीक खूप जास्त म्हणजे मुख्य पिकापेक्षा तेच पीक मोठं होते. येस येस संध्या, गवताचे पण आच्छादन करतात. येस, गवत आणि पॉलिथिन दोघांचे आच्छादन करतात, आपण मागं पण बघितलं ते. तर आता बघा, इथं मेन काय आहे की जे मुख्य पीक आहे त्या मुख्य पिकापेक्षा जर खूप उंच वाढणार असेल किंवा खूप असं पसरट वाढणार असेल, जे मुख्य पिकाला प्रॉब्लेमॅटिक आणू शकतं, ते पीक आपण घेतलं नाही पाहिजे. म्हणजे ह्या पण गोष्टींची काळजी आपण आंतरपिकाच्या बाबतीत घेतली पाहिजे.
काही वेळा फळझाडे देखील आंतरपिके म्हणून घेता येतात. मग कुठली फळझाडे आहेत? अननस असेल, स्ट्रॉबेरी असेल, फालसा असेल, पपई असेल, जी अशी पिकं आहेत जी कमी काळामध्ये येतात, ती अशी पिकं सुद्धा आपण आंतरपिकं म्हणून घेऊ शकतो. आंतरपिकामुळे फळझाडावर रोग किडी पसरण्याची शक्यता वाढते बरं का. म्हणजे जे मुख्य पिकासोबत दुय्यम पीक आपण घेतो, त्या दुय्यम पिकामुळे पण काय होऊ शकतं, आंतरपिकामुळे, की फळझाडांवर रोग किडी वाढण्याची शक्यता वाढू शकते. हे बघा, ऊसामध्ये हे कोबीचं आंतरपीक केलंय. ऊस व कोबी आंतरपीक. हे काय? ऊस आहे आणि त्यामध्ये हे कोबीचं आंतरपीक केलंय. आता आपल्याला माहिती आहे हे कोबी 3-4 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये येतं, 4-4.5 महिन्यामध्ये. परंतु जर आपण ऊस बघितला तर 12 महिन्यापेक्षा जास्त येतो. येस, त्यामुळे हे आंतरपीक आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तुम्हाला दिसण्यासाठी हे मी केलेलं आहे, बाकी काय नाही. येस, तर अशा पद्धतीचं आंतरपीक आपण घेत असतो. ऊसामध्ये आपण कोबीचं आंतरपीक घेऊ शकतो. दिसतंय तुम्हाला? दिसते. आता आपण आतापर्यंत काय बघितलं? आंतरपीक, मशागतीच्या पद्धतीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या. आता जे बघणार आहोत आपण तणांचं नियंत्रण, की तणांचं नियंत्रण फळबागांमध्ये कशा पद्धतीने केलं जातं हे आपण बघणार आहोत. जे काही वीड आहेत, इंग्लिशमध्ये आपण तणांना वीड म्हणतो, त्या वीडचं, येस, वीडचं आपण थोडंसं बघूया, की तणांचं नियंत्रण फळबागामध्ये कशा पद्धतीने केलं जातं ते थोडंसं बघूया. फळबागेत फळझाडं व आंतरपीक याशिवाय ज्या वनस्पती वाढतात अशा वनस्पतींना आपण तण म्हणतो. म्हणजे फळबागेत फळझाडं असतील किंवा आंतरपीक, ही दोघं सोडून जी वनस्पती वाढतात त्याच्यामध्ये, जी आपल्या कामाची नसतात किंवा ते आपल्या फायद्याची नसतात, त्यांना तण असं म्हटलं जातं, त्यांना वीड असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. येस, तण म्हणजेच वीड असं त्याला म्हटलं जातं. फळबागांमध्ये कशा असतात? बहुवर्षावू फळझाडांची संख्या बरीच मोठी असते. फळबागांमध्ये बहुवर्षावू फळझाडांची संख्या बरीच मोठी असते. या तणांचा मुख्य पिकावर काही वाईट परिणाम होत असतो. म्हणजे जे काही तण असतात ते असे असतात की बहुवर्षावू तण असतात, वार्षिक तण असतात, ज्या तणांचं म्हणजे समजा आपण किती जरी काढले तर ते कंटिन्यू येतच राहतात, अशी पण तणं आहेत. ती तणं बघणं आपल्यासाठी गरजेची आहेत. जे मुख्य पिकाला किंवा आंतरपिकाला त्रास देतात, ज्याच्यातून आपल्याला काही फायदा होत नाही आणि आपले जे काही अन्नद्रव्य आहे, पाणी आहे, याचा वापर करून स्वतःचीच वाढ जास्त करतात, परंतु त्यातून फायदा काहीच होत नाही, त्याला तण असं म्हटलं जातं. येस, त्यामध्ये हंगामी तण, याच्यामध्ये हंगामी तणामध्ये कुठली कुठली तण आहेत हे लक्षात घ्या बरं का. IMP तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. हंगामी तण कुठले आहेत, बहुवर्षावू तण कुठले आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की नेमके हंगामी तणांची नावं काय काय आहेत. त्यातले 3-4 नावं तर तुम्ही लक्षात ठेवा. येस, तर त्यामध्ये गाजर गवत हे हंगामी आहे. आपल्याला विचारलं जाईल गाजर गवत हे कोणत्या प्रकारचं तण आहे, तर त्याचं उत्तर आहे हंगामी तण आहे. ते कसं आहे? हंगामी तण आहे. शिंपी गवत, काठेमाठ, घोळू, दुधनी, कडूचिंच, कुरडू, बावची, विलायती धोत्रा, चांदवेल, काटे रिंगणी, सुबुक काटा आणि जर्मन काटा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, हे जे काही तण आहेत त्यांना हंगामी तण असं म्हटलं जातं. प्रश्न गाजर गवतावर येईल आणि जर्मन काटा ह्याच्यावर येऊ शकतो. चान्सेस सांगते मी, आतापर्यंत जे काही PYQ वाचले त्यातून हे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्यासोबत एक विलायती धोत्रावर पण प्रश्न येऊ शकतो. आता पुढचे बघा, हे आपल्याला लक्षात राहतात. बहुवर्षावू तण, जे तण लवकर जात नाहीत असे बहुवर्षावू तण कुठले कुठले आहेत? हरळी, आपण बोलताना पण असं म्हणतो हरळी, लवाळा. येस, हरळी असेल, लवाळा असेल, त्यासोबत आंबुशी, टणटणी, टाकळा, कुंदा, पानकणीस, माहित असते सगळ्यांना पानकणीस. अमरवेल असेल, जी अमरवेल कशावर असते? आंब्यावर बऱ्यापैकी. पोपटवेल असेल किंवा बांडगुळ, बांडगुळ पण आंब्यावरच असतात बघा. येस, अमरवेल असणारी किंवा बांडगुळ, ही जी काय आहे ती बहुवर्षावू तण आहेत. आता ह्यामध्ये महत्वाची हरळी, लवाळा तर आपल्या तोंडातच आहे, आपल्याला माहितच असते. पानकणीस एक लक्षात ठेवा, अमरवेल आणि बांडगुळ. बांडगुळ हे कोणत्या प्रकारचं तण आहे असं जर विचारलं तर बहुवर्षावू हे तण आहे. किंवा अमरवेल ही कोणत्या प्रकारचं तण आहे तर ते बहुवर्षायू तण आहे. त्यासोबत फर्स्ट वालं की गाजर गवतवर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत बघा, की गाजर गवत हे कोणत्या प्रकारचं तण आहे तर ते आहे वार्षिक तण आहे. यस, या स्लाइड मध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत, लक्षात घ्या, आणि हे 2 प्रश्न तुम्हाला येणार
ऑलरेडी तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये हे प्रश्न आलेले आहेत. आता फळबागातील उपद्रवी तण बघा, ही मूळ पिकामध्ये ही कशी तण आलेत, यांनी सगळा भाग व्यापून टाकलाय. हे तण बघितली का, हे कसे आलेत, हे सगळे आलेत. पीक हे राहिलं आणि ही सगळी तणच आहेत. हे पीक एवढंच 1 2 3, हे बाकीचं तण. हे बघा, हे तण बघा, हे तण बघा कसं आहे की मुख्य पीक राहिलं बाजूलाच, हे तणच आहे सगळं. आलं का लक्षात, दिसतंय? जरा निळं दिसायला प्रॉब्लेम असेल, ठीक आहे. हे तणच आहे सगळा, तणाचाच भाग आहे. तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत असेल व्यवस्थित. येस येस, मोबाईल मध्ये व्यवस्थित दिसत. हा तणाचाच भाग आहे. ह्या फोटोच्या माध्यमातून गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतात बघा. जे काही फोटो आहेत ते आपण बघितले डोळ्याने की आपल्याला चांगलं लक्षात राहतं, म्हणून मी प्रत्येक जागेशी फोटो घेते. तणांमुळे फळबागांचं काय नुकसान होतं ते थोडक्यात बघू. आता आपण तण तर बघितली की नेमकं बहुवर्षाळू कुठली आहेत, वर्षाळू कुठली आहेत, ही तण आपण बघितली. आता आपण बघू त्याचं नुकसान, म्हणजे त्या तणांमुळे आपल्या फळबागांना काय नुकसान होते ते आपण बघूया. येस, उपलब्ध ओलाव्यासाठी फळझाडांच्या मुळाशी तणांची काय होते, स्पर्धा करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा एखादं आपण फळझाड लावलं आणि त्याच्या बाजूला एखादं तण वाढत असेल, तर ते काय करतं की जे अन्नद्रव्य किंवा पाण्याचा पुरवठा आपण त्या मुख्य फळझाडांना करत असतो, तर हे तण काय करत असतात की स्वतःच ते खाऊन आपली वाढ फास्ट करत असतात. आणि तेवढ्या ताकदीने, म्हणजे हावरटासारखं थोडक्यात म्हणजे कळण्यासाठी, हावरटासारखं हे जे काही अन्न आणि पाणी दिलेलं असतं मुख्य पिकाला, ते हावरटासारखं ओढून घेतात आणि काय करतात, आपल्या स्वतःचीच ती वाढ जास्त करतात. आता आपण ते अन्नद्रव्य आणि पाणी कशासाठी दिलेलं असतं, मुख्य पिकाला त्याचं उत्पादन वाढावं म्हणून. येस, त्याची जोमदार वाढ व्हावी म्हणून दिलेलं असतं, परंतु हे स्वतः त्यातनं काय करतात, स्वतःची वाढ करून घेतात. बरं, ह्यांचा आपल्याला काय फायदा पण नसतो. उपलब्ध अन्नद्रव्ये आणि इतर आवश्यक अन्न घटकांच्या शोषणासाठी फळझाडांच्या मुळाशी तण काय करत असतात, स्पर्धा करत असतात. हे तण जे आहे ते स्पर्धा करत असतात, स्वतःची वाढ करतात. मग आता ह्यांचीच वाढ त्याच्यातनं झाली तर ऑटोमॅटिक बाजूच्या मुख्य पिकाला प्रॉब्लेम येणारच आहे. काही परोपजीवी तण आहेत, बांडगुळ, अमरवेल वगैरे ही सगळी परोपजीवी तण आहेत. ती फळझाडावरच पोचतात, म्हणजे त्या झाडावरच बांडगुळ पोचलं जातं. त्याचे पण नुकसान होतं, त्याच्यामुळे पण काय होतं तर नुकसान होतं. परोपजीवी तण आपण जर वर्षावू, बहुवर्षावू, म्हणजे जी अशी तण आहेत जी जमिनीवर उगवतात, परंतु काही अशी पण तण आहेत जी फळझाडांवर डायरेक्ट आपलं म्हणजे परोपजीवी असतात, ते कोणाच्या तरी जीवावर जगत असतात. तसं परोपजीवी तण कुठलं तर बांडगुळ हे परोपजीवी तण आहे. तणामुळे जमिनीत आणि तणांवर नियंत्रण रोग, किडी, सूत्रकृमी वाढतात आणि त्यानंतर त्याचा काय होतो, प्रसार फळझाडांवर होत असतो. या तणांमुळे काय होणार आहे तर हे तण काय करतात, बाजूला गर्दी करतात आणि गर्दी केल्यामुळे काय होतं की जो सूर्यप्रकाश आहे तो मुख्य पिकावर पडतच नाही. ह्यांनीच सगळा सूर्यप्रकाश खाऊन घेतात, ह्यांनीच स्वतःमध्ये जो सूर्यप्रकाश घेतात. त्यामुळे काय होतं तर तिथं जास्त ओलावा निर्माण होतो, दमट वातावरण होतं, कारण ह्यांची उंची जास्त वाढलेली असते तणांची. त्यामुळे तिथं रोग किडींचा प्रादुर्भाव ऑटोमॅटिक होतो. आता हा सूत्रकृमी काय भाग तो थोडा सांगते. आपण डाळिंब बघताना सूत्रकृमी व्यवस्थित बघू, परंतु थोडस आता पण सांगते. सूत्रकृमी म्हणजे डाळिंबाचे जे काही झाड असतात त्या झाडांची मुळे असतात बघा, त्या मुळांवर छोट्या छोट्या गाठी असतात, त्याला सूत्रकृमी असं म्हटलं जातं. ते सूत्रकृमी काय करतात माहितीये का, त्या ज्या गाठी असतात ना, त्या गाठीच्या माध्यमातून त्या पिकाला मिळणारं जे काही अन्नद्रव्य आहे, पाणी आहे, ते वर जाऊच देत नाहीत. ते स्वतः गाठ झाल्यामुळे काय होतं, जाणारं अन्नद्रव्य आणि जे काही पाणी आहे ते वरच्या झाडाला मिळतच नाही. म्हणजे मुळातून खोडापर्यंत आणि वर पानापर्यंत ते मिळतच नाही, खालीच ते प्रॉब्लेम येतो त्याला वर जाण्याला, मुळातून पाणी आणि अन्न जायला. त्यामुळे ऑटोमॅटिक सूत्रकृमीमुळे अख्खे झाड जळून जातं. त्यामुळे हे सूत्रकृमी जरी छोटे छोटे गाठी दिसत असतील त्या डाळिंबाच्या झाडावर, विशेष आपल्याला कळण्यासाठी सांगते, कारण डाळिंबाच्या झाडामध्ये विशेष करून ते येतात आणि त्याच्यावर उपाय पण असतात की डाळिंबाचे जे काही झाड आहे ना त्याच्या बाजूला सूर्यफुलच म्हणते, झेंडूची फुलं लावायची. कारण त्या झेंडूच्या फुलांमध्ये एक असा द्रव्य असतो की ते सूत्रकृमींना मारतं. तेव्हा बऱ्याच लोकांना माहित असेल बघा, जी शेतकरी लोक आहेत त्यांना माहितीये की आपण डाळिंबाच्या पिकामध्ये त्याच्या जे आळे असतं डाळिंबाचं त्याच्या बाजूला आपण झेंडूची फुलं लावतो. का बरं लावतो, कारण ते सूत्रकृमींना मारायचं काम करतं. ते कोण, झेंडू हे फुल आहे ते सूत्रकृमींना मारायचं काम करतं. म्हणून बरेच शेतकरी किंवा आधुनिक शेतकरी पण किंवा जुने जे पारंपरिक शेतकरी ते सुद्धा सूत्रकृमींचा नायनाट होण्यासाठी, कारण त्याच्यामुळे अख्खं पीकच किंवा अख्खं झाडच सुकून जातं.
कारण विचार करा ना, जर त्याला खालून अन्नद्रव्य आणि पाणीच मिळत नसेल, त्या खोडाला, फुलाला, पानाला काहीच मिळत नसेल, तर ते काय करणार आहे? कारण त्याची गाठ आहे ना ती खालीच रोखून ठेवते, त्यांना वर जाऊच देत नाही अन्नद्रव्याला आणि पाण्याला. त्याच्यामुळे येस, तर फळझाडांवर त्याचा परिणाम होतो. उंच वाढणारी आणि तसेच फळझाडावर पसरणारी जी काही तणं आहेत, तणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. एकतर ती उंच वाढतात किंवा फळझाडांवर बाजूला ती पसरत राहतात, म्हणजे फळझाडांच्या बाजूला अशी पसरत राहतात, किंवा एखादं फळझाड असेल त्याच्या जीवावर राहतात, परोपजीवी, मांडगुळ, परोपजीवी, अशी वेगवेगळी तणांची प्रकार आहेत. फळझाडांच्या वाढीस अडथळा आणतात. ऑफकोर्स आता हे स्वतःच वाढतात म्हटल्यावर मुख्य पिकाला हे प्रॉब्लेमॅटिक असतं. तणांमुळे मशागतीची कामं पण करायला प्रॉब्लेम येतो, कारण पहिले ह्यांचाच खर्च करावा, ह्यांनाच काढावं लागते पहिल्यांदा. त्यामुळे मशागतीचं जी कामं आहेत ती ऑटोमॅटिक या तणांमुळे काय होतात, वाढतात, किंवा या तणांसाठी आपल्याला वेगवेगळी तणनाशक वापरावं लागतात. आणि त्या तणनाशकाचा जो काही होणारा साईड इफेक्ट आहे तो त्या मुख्य पिकावर होतो. त्यामुळे औषध फवारणी, बागेची निगा ह्या राखण्याची जी काही कामं आहेत, फळांची काढणी असेल, या सगळ्या गोष्टींमुळे, या तणांमुळे प्रॉब्लेम येतो. म्हणजे थोडक्यात या तणांचा इनडायरेक्टली माणसं ज्यांची काही गरज नाही परंतु ते उगवतात. येस, काँग्रेस बिंग्रेस आपल्याला माहिती आहे, तर हे मुद्दा म्हणून उगवतात. यांचं कामच काय असतं की कुठं पण त्याचे बिया पडलेले असतात, तर ते पाणी आणि अन्नद्रव्य मिळालं की ते उगवतात. त्यांना काही विशेष वातावरण वगैरे त्याचं काही घेणं देणं नसतं, ते कुठंही उगवतात. त्यामुळं हे बाकीची जी काही मशागतीची कामं असतात आपण करत असतो, मग पिकांची काढणी असेल, तिथं बाजूला खुरपणी असेल, त्याचसोबत औषध फवारणी असेल, बागेची निगा राखणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेमॅटिक आणतात. तणांची गर्दी वाढल्याने फळबागेत काय होतं, हवा खेळती राहत नाही आणि पुरेसा जो काय तो सूर्यप्रकाशांना मिळत नाही. आता यांच्यामुळे काय होतं की मुख्य झाडाच्या बाजूला हे असतात, त्यामुळे ऑटोमॅटिक तिथं काय होते, दमट वातावरण निर्माण होतं आणि त्यांना खेळती हवा तिथं मिळत नाही. त्यामधून होतं काय ऑटोमॅटिक, तर तिथं जे काही वरून सूर्यप्रकाश येतो तो सूर्यप्रकाश मुख्य पिकापर्यंत पोहोचतच नाही. येस, कारण ह्यांनीच गर्दी करून बाजूला ठेवलेली असते. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आता तण नियंत्रणाच्या पद्धती काय आहेत त्या थोड्याशा बघूया. येस येस, केळीच्या बांधावर झेंडूची रोपी लावली जातात का? येस येस, हे जे काय लावू शकतात, कारण तसं पण झेंडू कमी काळामध्ये येतं, त्यामुळे आंतरपीक म्हणून लावू शकतात केळीच्या बांधावर. परंतु मी ते सूत्रकृमीवरचं एक उत्तर आन्सर सांगितलं तुम्हाला की सूत्रकृमी कशा कमी करायच्या. डाळिंबामध्ये विशेष करून ते असतात, फळझाडं डायरेक्टच मरून जातं त्या सूत्रकृमीने. त्या गाठी असतात ना मुळांवर येणाऱ्या, त्या गाठीमध्ये त्या गाठींमुळे डायरेक्ट ते पीकच खराब होऊन जातं, किंवा ते जे झाड आहे डाळिंबाचं ते जळून जातं. म्हणून त्याच्या बाजूला जे आळं असतं त्या आळ्यामध्ये झेंडूची फुलं लावली जातात. झेंडूचं उत्पादन म्हणजे एक प्रकारे उत्पादन पण मिळतं, झेंडूचं फुलं पण आपल्याला मिळतात, आणि दुसरी गोष्ट ते सूत्रकृमींचा पण नाश होतो. आता ह्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे एखादी गोष्ट होण्याच्या अगोदरच केलेले काय उपाय असतात त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या अगोदरच त्यासाठी लस जशी काम करते तसं. तणे उगवण्यापूर्वीच त्यांची वाढ पूर्ण होऊ नये, म्हणजे वाढ त्याची आहे ती पूर्ण होऊ नये म्हणून आपण वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा समावेश आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट सुरू होण्याच्या अगोदरच थांबवायची आणि सुरू झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी उपाय करायचे, त्याला निवारणात्मक उपाय म्हणतो आपण. तर तणांचा प्रसार होऊन नवीन ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव न होण्यासाठी, म्हणजे तणांचा एकतर प्रसार पण होऊ द्यायचा नाही आणि त्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो होऊ नये म्हणून ज्या आहेत त्या गोष्टी इथं वापरल्या जातात. एकतर त्याचा प्रसारच म्हणजे एकतर ते उगवूच नाही आणि त्यानंतर पण उगवल्यानंतर पण त्यांचा प्रसार झाला नाही पाहिजे, त्यांना रोखलं पाहिजे, ह्याच्यासाठी ही आपण पद्धत वापरतो, ज्याला प्रतिबंधात्मक पद्धत म्हटलं जातं. फळबागेत आंतरपीक घेताना प्रमाणित व स्वच्छ बी वापरणं. मग त्यासाठी आपण काय काय करायचं, म्हणजे तणांची निर्मितीच होऊ नये, तणांची उगवणच होऊ नये. उगवणच नाही झाली तर मग हा पुढचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक संपला. त्यासाठी मग स्टार्टिंगला काय करायचं, जे काही आपण त्याच्यासाठी बी वापरतो, जे मुख्य पिकांसाठी जे बी वापरतो ते बी कसं असलं पाहिजे, प्रमाणित असलं पाहिजे किंवा स्वच्छ बी असलं पाहिजे. त्या बियामध्ये म्हणजे खूप सारे बिया अशा असतात की ज्याच्यामध्ये तणांचं ऑटोमॅटिक गाजर गवताचं वगैरे प्रमाण ऑलरेडी त्या बियांमध्ये असतं. त्यामुळे स्वच्छ बी आपण पहिल्यांदा त्या बियांची निवड केली पाहिजे. पुढे आपण जेव्हा सीड म्हणजे ह्याचा बियाण्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपण बघणार आहोत संकरित बियाणे, प्रमाणित बियाणे, स्टार्टिंगचे जे सगळ्यात म्हणजे ओरिजिनल असणारे शुद्ध बियाणे
ते सगळं आपण पाहणार आहोत. इथं फक्त एवढं लक्षात घ्या की प्रमाणित असावी ते आणि स्वच्छ बी असावं. धान्य निवडल्यानंतर राहिलेले तणांचे बी मिसळलेले धान्य किंवा तणांचे बी असलेले गवत जनावरांना जे काय ते टाळावं द्यायचं. जनावरांना ते चारायचं टाळावं. का बरं जनावरांना टाळावं? कारण जनावरांपासून जे मिळणारं शेणखत आहे ते शेणखत परत आपण त्या शेतामध्ये टाकतो आणि त्या शेणामधून परत एकदा त्याची निर्मिती होऊ शकते. त्याच्यामुळे असं म्हटलेलं. आलं लक्षात? का बरं असं म्हटलं की धान्य निवडल्यानंतर राहिलेले जे काही तणाचे बी आहे ते तणाचे बी किंवा मिसळलेले धान्य असतील ते आपण जनावरांना दिले नाही पाहिजे. का बरं त्यांना नाही दिले पाहिजे? कारण त्यांच्या शेणाच्या माध्यमातून परत एकदा आपण जेव्हा ह्याच्यामध्ये आपल्या फळझाडांमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपण परत जे काही खत टाकतो ते खत कशाचं टाकतो? तर हे कंपोस्ट खत किंवा शेणखत हेच टाकतो ना. मग या खताच्या माध्यमातून परत एकदा ते जमिनीमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे ते टाळलं पाहिजे आपण. तणांच्या बियाची उगवण क्षमता नष्ट करण्यासाठी ती दळावीत. ती काय करावीत? दळावीत. जे काही तणांची बिया आहे ती बारीक दळायची जेणेकरून त्यांची जी उगवण क्षमता आहे ती काय होते? संपून जाते. किंवा ते शिजवावीत. एकतर ते दळायची किंवा ती शिजवायची ज्याच्या माध्यमातून ते काय होईल की त्यांची जी उगवण क्षमता आहे त्यांची जी काही उगवण्याची क्षमता आहे ती पूर्ण त्याची नष्ट होऊन जाईल. किंवा अन्य मार्गाने काही नष्ट करता आलं तर ते केलं पाहिजे. तणांचे बी असण्याची शक्यता असेल तर कच्चे शेण खत म्हणून वापरू नये. समजा आपल्याला असं वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये या शेणामध्ये जे काही तणांचे बी आहेत तर ते खत म्हणून वापरू नये. हे सगळ्या गोष्टी आपण प्रतिबंधात्मक उपायामध्ये बघतोय. आणि त्यासाठी मग पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. काय करायचं की पूर्ण कुजलेला जे काही शेणखत आहे त्याचा वापर करायला पाहिजे. अर्धवट कुजलेलं पण शेणखत आपण जमिनीमध्ये टाकतो बऱ्याच वेळा, कारण सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून ते जमिनीमध्ये परत ऑटोमॅटिक मिक्स होतं म्हणून. परंतु त्याच्यातूनच काय होतं? तणांचा प्रादुर्भाव ह्यातनं उद्भवू शकतो. येस, लक्षात आलं? हे झाले प्रतिबंधात्मक उपाय. शक्य असल्यास तणयुक्त शेताकडून तणमुक्त शेताकडे जनावरांची हालचाल टाळावी. ह्या सुद्धा गोष्टी करतात बरेच लोक. येस, तणयुक्त शेतांची मशागत केल्यानंतर कुळव, कोळपणी, कापणी यंत्र, गवत कापण्याची यंत्र किंवा अवजार असतील ती स्वच्छ करून तिकडे न्यायची नवीन क्षेत्राकडे. समजा तण असणाऱ्या ठिकाणावर आपण जर कुळवणी केली, कोळपणी केली, तिथले जे असणारे अवजार असतील त्या गोष्टी आहेत ना ते स्वच्छ करून दुसरीकडे जे क्षेत्र आहे आपलं फळ झाडांचं क्षेत्र, फळबागांचं क्षेत्र तिथं स्वच्छ करून न्यायची जेणेकरून त्यातनं बियांचा प्रादुर्भाव त्या शेतामध्ये होऊ नये. तणाने भरलेल्या क्षेत्रातील मातीचा व पिकांचे बी यांचा काय करायचं? वापर टाळायचा. यस, आपण पहिल्यांदाच बघितलं ते पिकांचं बी जे आहे ते टाळायचं. बी बियाणे वापरण्यापूर्वी त्यामध्ये बहुवार्षिक तणांचं बी असेल, कंद असेल यांच्या गाठी नाहीत याचा विचार करूनच आपण त्या बियांची काय करायची? वापर करायचा. की त्याच्यामध्ये तणांचं बी किंवा कंद ह्या गोष्टी नाही येत ना, ह्या सगळ्या म्हणजे थोडक्यात स्वच्छ आणि प्रमाणित बी त्याच्यासाठी आपण काय करायचं? वापरायचे आहेत. शेतातील पाण्याचे पाट, चर तसेच भोवतालचे पाण्याचे खड्डे, रस्ते तणांपासून काय ठेवायचे? मुक्त ठेवायचे. ह्या सगळ्या गोष्टी प्रतिबंधात्मक आहेत की एखाद्या गोष्टीची उगवणच आपल्याकडे होऊ नये त्याच्यासाठी. वरच्या वर स्वच्छता मोहीम काढून शेताभोवतीची कुंपण असतील, कोपरे असतील, बांध असतील ह्या सुद्धा गोष्टी काय करायच्या? तर तणमुक्त ठेवायच्या आहेत. शेतामध्ये तणाचा जो काही बंदोबस्त करण्यापूर्वी विविध प्रकारच्या तणांची वाढ असेल, गुणधर्म असेल किंवा पुनरुत्पादन याबाबतची माहिती शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तणांची वाढ कशी होते किंवा त्याच्यामध्ये काय गुणधर्म असतात, त्याचं उत्पादन पुनरुत्पादन कशा पद्धतीने होतं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण फळबागाची आपण काय करतोय? लागवड करतोय. त्यामुळं जर तणांचा प्रादुर्भाव एकदा झाला की ते काय लास्ट पर्यंत निघत नाहीत तिथून. बी येण्यापूर्वी तणांचा नायनाट करावा आणि वेगवेगळे जे काही नवीन तण आहे ते आपल्या देशात येणार नाही, नवीन तण आपल्या देशात येणार नाही याची पण काळजी घ्यायची. त्यासाठी सगळ्यात महत्वाचे हे प्रतिबंधात्मक उपायच महत्वाचे आहे. निवारणात्मक उपाय मध्ये म्हणजे एखादी गोष्ट सुरू झाल्यानंतर किंवा त्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जर करायला गेलो तर त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण त्याच्यावर खूप सारा आपला खर्च जातोय, वेळ जातोय, मजुरी लागते आणि त्यासोबत त्याचा साईड इफेक्ट पण मुख्य पिकावर होऊ शकतो. काय प्रतिबंधात्मक उपाय तेच आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता हे निवारणात्मक उपाय जे आहेत ते एखादी गोष्ट घडल्यानंतरची जी गोष्ट आहे ती. तांत्रिक पद्धत काय बघा, पहिली जी पद्धत आहे टेक्निकल पद्धत काय आहे, टेक्निकल मेथड ती थोडीशी बघूया. तर त्यामध्ये पहिलं आहे हात अवजार असेल, बैल, ट्रॅक्टर अवजारांच्या मशागतीचा वापर करून तणांचा बंदोबस्त करण्याच्या सर्व पद्धती या प्रकारामध्ये येतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण टेक्निकल बाबींचा वापर करून तणांचं नियंत्रण करत असतो. ज्या निवारणात्मक पद्धतीमध्ये तांत्रिक पद्धत येते.
सेकंड, हाताने उपटून काढू शकतो आपण. एखादं समजा काँग्रेस वगैरे असेल, गाजर गवत असेल, आपण काय करतो, हाताने उपटून काढतो. परंतु जेव्हा आपण असं उपटत असतो ना, तेव्हा पण गाजर गवताचे जे काही बी आहेत ना ते खाली पडतात आणि परत गाजर गवत तिथं उगवू शकतो. बघा तुम्हाला माहित आहे, तुम्ही स्वतः सगळे शेतकरी आहेत, असं होतं. हातकोळपी खुरपीचा वापर करून सुद्धा आपण खुरपणी करणं, मशागत करू शकतो. पूर्व मशागत, खास मशागत, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कापणी, छाटणी करायची, जाळून टाकायचं, पाण्याने वाहून द्यायचं, निर्जीव वनस्पती किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन करून झाकून टाकायचे, यासारख्या गोष्टी सगळ्या तांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो. या सगळ्या पद्धतीने काय म्हटलं जातं, टेक्निकल बाबी म्हटल्या जातात. या ज्या पद्धतीनं तणांचं नियंत्रण केलं जातं त्यामध्ये मग हाताने उपटून टाकणं, हात कोळपणी असेल, किंवा त्यासोबत खुरपीचा वापर, जे खुरप्याने आपण करतो ते खुरपीचा वापर असेल, त्यासोबत मशागत केली जाते, जी डीप अशी मशागत केली जाते. येस, इथं आहे बघ, खास मशागत केली जाते. छाटणी करणं, कापणी करणं, त्यासोबत जाळून टाकणं, पाण्याने वाहून देणं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर या तांत्रिक घटकामध्ये होतो. निवारणात्मक उपायाचा पहिला भाग जो आहे तो तांत्रिक घटक किंवा तांत्रिक पद्धत, टेक्निकल मेथड मध्ये होतो. स्पर्धात्मक जे आहे, जलद वाढणारी पिकं पेरायची. काय करायचं की या पिकांचं म्हणजे हे जे तण असतात हे काय होतात, फास्ट वाढत असतात, परंतु त्यांच्यासोबत स्पर्धा करणारी दुसरी पिकं तिथं लावायची, आंतरपिकं, जे आपल्याला त्यातनं फायदा मिळेल अशी पिकं, जेणेकरून ह्यांची वाढ काय होणार, कमी होणार, आणि आपली जे आंतरपीक लावलंय किंवा ज्याच्यातून आपल्याला फायदा होणार ती पिकं आपल्याला त्या पिकांची वाढ जास्त होईल. योग्य पीक पद्धतीचा अवलंब करून पिकांची वेळेवर पेरणी करणं, हेक्टरी रोपांची संख्या राखणं, योग्य पिकांची फेरपालट करणं, ते खूप महत्वाचं आहे बरं का. पिकांची फेरपालट खूप करणं महत्वाचं आहे. कारण समजा ऊस एकदा लावला आणि त्यानंतर आपण परत ऊसच लावला तर आपल्याला उत्पादन कमी येतं. परंतु त्याच्यानंतर जर एखादा आपण तृणधान्य लावलं समजा फॉर एक्झाम्पल, तर त्यातनं आपल्याला चांगलं उत्पादन नेक्स्ट टाइम येऊ शकतं. कारण प्रत्येक झाडांची, प्रत्येक मुळ्यांची वेगवेगळी अवस्था असते. येस, सेम आपण तेच पीक घ्यायला लागलो तर मग आपली सेम पद्धत रिपीट होते. त्यामुळे पिकांची फेरपालट करणं खूप गरजेचं आहे जर उत्पादन वाढवायचं असेल तर. पीक पद्धतीचा अवलंब करून कडधान्य पिकांचा समावेश केला जातो. येस, आंतरपीक म्हणून आपण कडधान्य जे आहेत, मूग, उडीद, मटकी, हे पिकं आपण घेतली पाहिजेत. कारण ही जी काही कडधान्य पिकं आहेत यांची मुळं जी असतात, ह्या मुळाच्या माध्यमातून ही लवकर वाढतात. यांची मुळं ती लवकर अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात आणि ही लवकर वाढतात. मग हे स्पर्धा करू शकतात. हे कडधान्याचे पिकं आहेत ते तणासोबत स्पर्धा करतात आणि स्वतः जास्त वाढतात, ज्याच्यात आपल्याला फायदा होतो. यस, अशा पद्धतीचा. त्यासोबत जर तिसरी जी गोष्ट आहे, पहिली आपण काय बघितली की तांत्रिक घटक कुठले वापरू शकतो निवारणात्मक पद्धतीमध्ये. सेकंड, स्पर्धा करणारी पिकं त्याच्यासोबत लावायची. आणि थर्ड, जीवाणूंचा वापर करायचा. काय करायचं की जीवाणूंचा वापर करून तणांचा बंदोबस्त करायचं. काही जीवाणू तणांवर वाढत असल्याने त्यांचा वापर केल्यास तो जीवाणू तणांमध्ये रोग उत्पन्न करत असतात आणि त्याचा बंदोबस्त होऊ शकतो. समजा काही जीवाणू असे असतात जे तणावर स्वतः वाढत असतात, जे तण आहे, जे वीड आहे त्याच्यावर वाढत असतात, पण त्यांचा जर वापर आपण केला तर ते जीवाणू काय करत असतात, तणांमध्ये रोग निर्माण करतात. काय करतात, तणांमध्ये रोग निर्माण करतात आणि तणांचा नायनाट करतात. म्हणजे काय होणार थोडक्यात की एखादं समजा तण असेल तर त्या तणांवर ते जीवाणू वाढणार आणि ते जीवाणू काय करणार, त्या तणाचा नाश करणार. म्हणजे जैविक पद्धतीने ही गोष्ट होते. ऑटोमॅटिक निसर्गाच्या थ्रू पण ही गोष्ट होऊ शकते. निरनिराळ्या पद्धतीपासून होणारे अपेक्षित परिणाम व विशिष्ट प्रकारची पद्धत वापरायची शक्यता अनेक गोष्टीवर अवलंबून असते. त्यामध्ये बघा, तणांचा जो काही प्रकार आहे व त्याने व्यापलेले क्षेत्र आहे, हवामान विषयक परिस्थिती आहे, त्या भागाची आर्थिक सामाजिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला जातो. त्यासोबत तणांचा जो काही बंदोबस्त आहे त्यासाठी एकच पद्धत न वापरता अनेक पद्धतीची सांगड घालावी लागते. याला आपण काय म्हणतो, एकात्मिक तण असं म्हणतो. अनेक पद्धतीची सांगड म्हणजे थोडक्यात काय, हे काही बाबतीत तुम्ही तांत्रिक पद्धत वापरली पाहिजे, काही बाबतीत तुम्ही आंतरपिकं लावून म्हणजे त्याची स्पर्धा करणारी पिकं त्याच्यामध्ये लावून त्या तणांचा बंदोबस्त केला पाहिजे. किंवा थर्ड जी गोष्ट असणार आहे की त्याच्यावरच ते जीवाणू म्हणजे एखाद्या तणावर एखादं जीवाणू वाढणार आणि ते जीवाणू काय करणार, स्वतःहून त्या तणाचा बंदोबस्त करणार किंवा ते तण नष्ट करणार. त्याला 3-4 पद्धती एकत्र करणं, त्याला एकात्मिक तण नियंत्रण म्हटलं जातं. रासायनिक तणनाशक पण आहेत बघा, ज्याच्यामध्ये कार्मेक्स, ग्रामोझोन, बासालिन, ग्लायसिन, ग्लायफोसेट, ॲट्रोट्रॉप, 2,4-D, ही सगळी काय आहेत, तणनाशक आहेत. 2,4-D असेल, ग्लायफोसेट असेल, ग्रामोझोन असेल, ही सगळी जी काय तर हे तणनाशक आहेत. म्हणजे लास्टचा उपाय काय आपला की रासायनिक
तणनाशक तुम्ही वापरू शकता, परंतु रासायनिक तणनाशकातून प्रॉब्लेम होऊ शकतो. इथं थोडं रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण कसं करायचं ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे, पण थोडंसं इथं बघूया. प्रगत शेती पद्धतीमध्ये निरनिराळी उपयुक्त रसायने वापरून तणांचा बंदोबस्त केला जातो, रसायनांचा वापर करून. या पद्धतीचा वापर केल्यामुळे तणांचा बंदोबस्त कमी खर्चात व लवकर होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये वेळ कमी लागतो आणि पैसे पण ह्याच्यामध्ये खर्च कमी होतात. मशागतीच्या पद्धतीमध्ये बघितलं तर आपल्याला माहिती की वेळ जास्त लागतो, मनुष्यबळ लागतं आणि त्यासोबत खर्च पण जास्त जातो. परंतु ह्याच्यामध्ये जो काही रासायनिक पद्धत आहे ह्याचे साईड इफेक्ट आहेत, परंतु तणांचा बंदोबस्त होतो आणि याच्यामध्ये खर्च कमी होतो. कमी वेळात अधिक क्षेत्रातील तणांचं उच्चाटन करता येतं. त्याचप्रमाणे काही तणनाशके तणांकडून शोषली जातात व तिच्या सर्व भागामध्ये पसरतात, त्यामुळे जमिनीखालील भागांचे परिणामकारक उच्चाटन होऊ शकतं. यस, आपण एकदा एखाद्या तणावर समजा रासायनिक द्रव्य मारलं तर निवडक काही तणनाशक पण आहेत. पुढे जाऊन आपण तणनाशकाचा अभ्यास करताना ते बघणार आहोत प्लांट प्रोटेक्शन मध्ये, की निवडक तणनाशक असतात ज्या तणनाशकामध्ये की फक्त तणच मारली जातात, मुख्य पिकाला त्याचा काही परिणाम होत नाही. परंतु जे निवडक तणनाशक असतं ना त्याच्यामध्ये असणारं जे काही रासायनिक द्रव्य आहे ते हानिकारक असतं. ते ऑटोमॅटिक पिकामध्ये जाऊ शकतं किंवा जमिनीमध्ये राहू शकतं, ज्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे त्या निवडक तणनाशकाचा. रासायनिक तणनाशक म्हणून कार्मेक्स, ग्रामोझोन, बासालिन, मगाशी आपण बघितल्याप्रमाणे ग्लायसिल, अट्राटॉप किंवा 2,4-D, ग्लायफोसेट ही वेगवेगळ्या प्रकारची काही आहेत रासायनिक तणनाशक आहेत. यस, ही वेगवेगळ्या प्रकारची काय रासायनिक तणनाशक आहेत. आता आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं तर मशागतीच्या असणाऱ्या पद्धती पाहिल्या आणि सेकंड गोष्ट तणांचं नियंत्रण आपण दोन गोष्टी आजच्या भागामध्ये पाहिल्या. पुढच्या भागामध्ये आपण बहार धरणं हा प्रकार बघणार आहोत. हे बघा, आपण पुढे जाऊन वेगवेगळी पिकं असतील, पालेभाज्या असतील, पिकामध्ये पण फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, फुलं असतील, नर्सरी असेल, नर्सरीचे जे काही तंत्रज्ञान आहे ते सगळं आपण पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फळझाडं जे काय आपण लागवड करतो त्या लागवडीच्या अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पिकांच्या बाबतीतल्या जेव्हा पिकांचा आपण अभ्यास करेल, फळझाडांचा पुढे जाऊन एक एक अभ्यास करेल, आंबा, डाळिंब, चिक्कू, पेरू सगळंच आपण बघणार आहोत. कारण त्याच्या आपल्या जाती वगैरे आपल्याला विचारलेल्या आहेत, त्यामुळे त्या सगळाच भाग आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. आपल्याला जर डायरेक्ट भरस्कन एक प्रश्न येऊन जातो की तांत्रिक पद्धत म्हणजे निवारणात्मक पद्धतीमध्ये कोणकोणत्या विषय येतो, मग तेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकं तण नियंत्रणाच्या जी काही निवारणात्मक पद्धत आहे, फर्स्ट तर प्रतिबंधात्मक आहे, सेकंड निवारणात्मक आहे. पण निवारणात्मक पद्धत म्हणजे आपल्या लक्षात येत नाही नेमकं. आणि तेव्हा आपण फक्त जेव्हा फळांचा किंवा फुलझाडांचा किंवा फळभाज्यांचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण डिटेलमध्ये जात नाही, लक्षात घ्या. म्हणून मला पहिल्यांदा सगळं बेसिक तुमचं पूर्ण करायचं आहे. असे भरकन प्रश्न घेऊन जातात, बहुवर्षाव तण विचारले जातात, वर्षायु जे वार्षिक तण आहेत ते विचारले जातात, मशागतीच्या पद्धती विचारल्या जातात. हे प्रश्नांची उत्तर आपल्याला बेसिक केल्याशिवाय समजत नाही. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं बेसिक घेते आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन काय जे फळझाड असतील, फुलं असतील, शोभिवंत फुलं असतील, हे सगळे आपण पुढे जाऊन घेऊ शकतो. कारण तो भाग बऱ्यापैकी वाचण्यातून आपला कव्हर होऊ शकतो. हा भाग आपला वाचण्यातून कव्हर नाही, हा कन्सेप्च्युअल भाग आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा हा सगळा बेसिकचा भाग संपवते आणि नंतर परत आपल्याला जो काही पिकांचा भाग आहे, फळझाडांचा भाग आहे, तो आपण वाचला तरी आपल्या लक्षात राहतो. परंतु हे बेसिक आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे जास्त इन डिटेल मध्ये घेते. येस, चालेल. कळालं सगळ्यांना? येते लक्षात? कृषी सेवकची जाहिरात केव्हा येणार? जेव्हा शासन मनावर घेणार तेव्हा येणार. येईल लवकरच. मग आल्यावर आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, आपला अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे जाहिरात कधी येणार ह्याच्यावर आपला कोणताही कंट्रोल नाहीये, परंतु अभ्यास करून पोस्ट काढणं ह्याच्यावर आपला कंट्रोल आहे. त्यामुळे आपण अभ्यास पूर्ण केला पाहिजे. बराच मोठा सिलेबस आहे याचा, त्याच्यामुळे आपण अगोदर हे संपूया. जाहिरात कधी काय येईना त्याचा विचार आपण करायचा नाही. येस, मोनिका, अश्विनी, संध्या, शुभम, ठीक आहे, धन्यवाद. कळालं ना सगळ्यांना? बुक कोणतं रीड करायचं? हे बघा, मी जे नोट्स देते ना ते तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मिक्स आहे. कुठलं सांगते.
मी कृषी दर्शनी वापरली राहुरी विद्यापीठाची, कारण मी स्वतः राहुरी विद्यापीठाचे म्हणजे BSc ॲग्री माझं झाल्यामुळे राहुरी विद्यापीठाची मी कृषी दर्शनी वापरली. त्याच्यासोबत दुसरी गोष्ट मी ॲग्री डिप्लोमाचे पुस्तकं वापरलेत. त्याच्यासोबत मी जे काही YCM चे डिग्रीची पुस्तकं आहेत ते वापरलेत. हे सगळ्या गोष्टी मी वापरलेत. त्यामुळे ऑलरेडी मी जो काही तुम्हाला डाटा देते तो पूर्ण करंटचा डाटा देते. त्यामुळे तुम्हाला वेगळं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. फक्त जे मागचे प्रश्न आहेत ते वाचा. म्हणजे आतापर्यंत 18-19 जे काही पेपर आहेत शिफ्ट वाईज 4 आणि 3, मला ते 7 पेपर तुम्हाला मिळतील शिफ्ट वाईज झालेले आहेत. कारण माझा बेस तेच पेपर आहेत, लक्षात घ्या. म्हणजे जरी पेपर 2025 ला मला वाटतं काहीतरी 23 ला पेपर झाला तुमचा, 23 ला गोष्टी थोड्या बदलल्या मी मान्य करते. परंतु गोष्ट अशी आहे की बेसिकच महत्वाचं असतं, लक्षात घ्या. बेसिकच महत्वाचं असतं. जोपर्यंत आपल्याला बेसिक कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्यात काहीच पॉईंट नसतो. तेव्हा 18-19 जे काही 7 पेपर आहेत शिफ्टचे बरं का, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आलेले, मला वाटतं काहीतरी 7 का 8 पेपर आहेत, 5 आणि 4 असं समथिंग झालेलं आहे तुमचं. म्हणजे मला वाटतं 2018ची काहीतरी 5 शिफ्ट मध्ये झाली आणि 19चे 4 शिफ्ट मध्ये असे झाले. हे 9 पेपर आहेत ना, ते एकदम तोंडपाठ करा, म्हणजे सारखे सारखे वाचा, म्हणजे तुम्हाला नेमकं प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाते ह्याचा अंदाज येईल. आणि मग त्याच्यानंतर 23चा पेपर घ्या. परंतु मी म्हणते की अगोदर ते 9-10 पेपर पहिले वाचून घ्या, ते पेपर समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढे जायचं. आणि तुम्हाला ते पेपर वाचल्यानंतर लक्षात येईल की आपण जे शिकतोय ना ते त्याला रिलेटेड करूनच शिकतोय. कारण कुठलाही सिलेबस वगैरे आपल्याला काही दिलेला नसतो. जे काही पेपर आलेले असते त्याच्यात माध्यमातून आपण सिलेबस आपला तयार करत असतो. येस, ओके, ठीक आहे. समजलं ना सगळ्यांना? मोनिका, संध्या, प्रणिता, येस येस, धन्यवाद सगळ्यांना. त्यामुळे अश्विनी तुम्हाला कोणताही बुक घ्यायची गरज नाही. मी ज्या काही नोट्स देते तुम्हाला, ज्या काही आपण PDF तुम्हाला देतोय नोट्सच्या स्वरूपामध्ये, त्याच्यातून तुमचं सगळं कव्हर होईल. तुम्हाला काही वेगळं वाचायची गरज नाही. इव्हन मी क्वेश्चन पेपर पण टाकेन थोड्या दिवसांनी. हे जरा म्हटलं पहिला ऑलरेडी आपल्याला 1च तास मिळतो, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आपला सिलेबस कव्हर करू आणि नंतरच्या काळामध्ये सारख्या टेस्ट घेत राहायचं, जेणेकरून तुमचा हा सगळा भाग क्लिअर होईल. येस, चालेल. कळालं तुम्हाला सगळ्यांना? चालेल, धन्यवाद. येस येस, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. समजलं ना? येस येस, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. ठीक आहे, चालेल. थांबायचं आपण उद्या परत एकदा. आज आपण 10:30 घेतलं, उद्यापासून आपलं 10 ते 11. येस, जरा टायमिंग चेंज झालं म्हणून, परंतु उद्यापासून 10 ते 11. येस, धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद.